पाचगणीत पर्यटकांची पाठ फिरली. टेबल लँडवरील व्यवसाय संकटात, रस्ता अपूर्ण, पर्यटन ठप्प. पाचगणीतील घोडे चालक स्टॉलधारक हवालदिल. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलंय. आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदारानं खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आला नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनी या पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय. एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेल्या टेबल लँड, सिडनी पॉईंट आणि पारसी पॉईंट या प्रेक्षणीय स्थळांना आता शांतता पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यामुळे पर्यटक येण्यास टाळाटाळ करतायत. पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉलधारक, घोडेचालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. गेल्या 1.5 वर्षांपासून रस्ता पूर्ण होत नाही, पर्यटक येत नाही, आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. प्रशासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करावा. स्थानिकांनी जिल्ह्यातील 4 ते 5 मंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करावे. तसंच ठप्प झालेल्या पर्यटनाला पुन्हा नवसंजीवनी द्यावी अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पाचगणी येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून स्थानिक व्यावसायिकांचं भविष्य आता या रस्त्याच्या कामावरच अवलंबून असल्याचं चित्र दिसतंय. प्रशासनाने आकडे किती गांभीर्यानं लक्ष देते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, माझं नाव अभिजित पुजारी. मी टेबल अँड इथे व्यावसायिक आहे. टेबल अँडली आशिया खंडातील 2nd नंबरचं हिल स्टेशन आहे. तिथं आता एवढी हे झाल्या रोडमुळं की आमची घोड्यांचा खर्च निघत नाही आहे. आम्हाला तुम्हाला काय सांगू आम्ही. नमस्कार. सप्रेम जय भीम. नमस्कार, मी विवेक चव्हाण, पाचगणी टेबल अँड असोसिएशनचे काय म्हणतात मालक. परंतु रस्त्याची कामं चालू असल्यामुळं इथं पर्यटक नाहीत आणि इथं 50 गाड्या आहेत, घोडागाड्या. पर्यटक नसल्यामुळं आमचे खाण्यावाण्याचे वांदे चाललेले आहेत, जनावरांचे वांदे चाललेले आहेत. पर्यटक नाही, रस्त्यांची कामं चालू आहेत. मंत्री, आमदार, खासदार सगळे असतानाही इथं कोणीही लक्ष देत नाहीत आणि आमच्या गरिबावर अन्याय होत आहेत. कारण पर्यटकशिवाय आम्हाला धंदा नाही आहे. पर्यटक आला तर आमचा धंदा आहे आणि त्याच्यावरच आमची बघा आहे.